मित्रांनो, अशा प्रकारच्या तीव्र चढावरती जर कधी तुम्हाला तुमची AMT गाडी पार्क करण्याची वेळ आली तर मी पुढे जी सांगतोय ती काळजी अवश्य घ्या। गाडी बंद करण्यापूर्वी गाडी आपल्याला ड्राईव्ह मोडला घ्यायची आहे, फर्स्ट गिअर एंगेज करायचा आहे आणि मग त्याच्यानंतर गाडी बंद करून हँडब्रेक ओढायचा आहे। हे अतिशय महत्त्वाचं आहे मित्रांनो, कारण इतर ऑटोमॅटिक ट्रान्समिशनसारखं AMTला P मोड किंवा पार्क मोड नसतो, ज्याच्यामुळे जर तुम्ही न्यूट्रलला गाडी ठेवली तर सगळा जो भार आहे गाडीचा, सगळं जे लोड आहे ते फक्त तुमच्या हँडब्रेकवरती येईल आणि ह्यानी हँडब्रेक लवकर खराब होण्याची शक्यता असते किंवा हँडब्रेक जर नीट लागला नाही, चुकून काही जर कोणाचा धक्का लागला किंवा हँडब्रेक सुटला तर गाडी पुढे जाऊन धडकण्याची किंवा पुढे किंवा मागे येऊन धडकण्याची शक्यता असते। या उलट जेव्हा तुम्ही फर्स्ट गिअरमध्ये गाडी ठेवता तेव्हा नॉर्मल एखादी मॅन्युअल गाडी जशी तुम्ही गिअरमध्ये ठेवून बंद करता तोच प्रकार होतो आणि अशा प्रकारचं तुमचं कुठलंही नुकसान होत नाही। व्हिडिओ आवडलेला असेल, माहिती आवडलेली असेल तर लाईक करा आणि राईट ड्राईव्ह मराठीला सबस्क्राईब करा।